नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड. मित्रांनो, रब्बी पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला या पिकाचा सर्वाधिक पीक विमा मिळणार आहे आणि ह्याच कंपनीवाल्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला हा रब्बीचा पीक विमा नक्कीच मिळणार आहे. कारण सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिशाची अनुदान रक्कम 773,57,73,871 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीना वितरित करण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर काय संपूर्ण माहिती बघूयात. तर बघू शकता मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजनेसाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. बघू शकता, 733,57,73,871 इतकी रक्कम वितरित करण्याची बाबत हा शासन निर्णय त्यांनी घेण्यात आलेला आहे. आणि बघू शकता, रब्बी हंगाम 2023-24साठी ही रक्कम त्यांनी वितरित करण्यात आलेली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेल्या मागण्या आणि अनुषंगाने कृषी आयुक्तालयाच्या शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 733,57,73,781 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. तर बघू शकता कोणत्या विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे. तर बघू शकता, भारतीय कृषी विमा कंपनी, त्याच्यानंतर चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी, त्याच्यानंतर HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, त्याच्यानंतर ICICI लांबार्ड ही इन्शुरन्स कंपनी आहे, त्याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जिओ इन्शुरन्स कंपनी आहे, त्याच्यानंतर SBI इन्शुरन्स कंपनी आहे, युनायटेड इंडिया कंपनी आहे, युनिव्हर्सल स्मोक ही एक कंपनी आहे. मित्रांनो, असं त्यांना 2023-24च्या राज्य हिस्सापोटीची रक्कम ही त्यांना देण्यात आलेली आहे. सदर रक्कम ही 2023-24 करिता वितरित करण्यात येत असून त्यांचा वापर इतर हंगामाकरिता अनुदेय असणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्व बाबी त्यांनी लक्षात घेऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावा. आणि मित्रांनो, याच्यात सर्वात जास्त पीक विमा हा तुम्हाला हरभरा पिकाचा मिळणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावरती जमा व्हायलाही सुरुवात होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट, पुढील पीक विम्याच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.